एकीकडे आधुनिक जग ओरडून सांगतं की मद्यपान हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे आणि दुसरीकडे हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या आयुर्वेद संहितांमध्ये म्हणजे दारूचे प्रकार, ती पिण्याची वेळ आणि चक्क तिचे फायदे यावर सविस्तर प्रकरणं आढळतात. हो, म्हणजे हे थोडं विरोधाभासी वाटतं नक्कीच. हो ना? मग मद्य हे नक्की अमृत आहे की शरीराला आतून पोखरून काढणारं विष? आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच वादाचा वेध घेणार आहोत. हम्म. आणि हा विषय समजून घेण्यासाठी शरीराच्या आत नक्की काय चाललंय हे पाहणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि आजची आपली ही संपूर्ण चर्चा एका अशा माहितीच्या स्तोत्रावर आधारित आहे जे शरीराच्या आतलं हे गुपित अतिशय अचूक ओळखतात. आपण रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या सखोल माहितीचा आज वेध घेणार आहोत. नक्कीच. आता मला सांगा, हं. एखाद्या गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला तर एक निष्णात मेकॅनिक काय करतो? तो गाडीचा आवाज ऐकतो. हो, म्हणजे का गाडीचा नुसता आवाज ऐकतो आणि इंजिन न उघडता आतला बिघाड ओळखतो. डॉक्टर रेणुशे यांचं काम अगदी तसंच आहे, पण ते मानवी शरीराच्या संदर्भात. अगदी तंतोतंत उदाहरण दिलं तुम्ही. म्हणजे शरीराच्या आत काय चाललंय हे पाहण्यासाठी प्रत्येक वेळी शरीराची चिरफाड करण्याची किंवा मोठ्या मशीन्समध्ये जाण्याची गरज नसते. अच्छा. हो, डॉक्टर बाबासाहेब रेणुशे हे नाडी परीक्षा करण्यात इतके निष्णात आहेत की ते केवळ हाताची नाडी तपासून तब्बल 80 प्रकारच्या वातविकारांचे अचूक निदान करतात. बापरे, 80 प्रकार? हो ना. नाडी परीक्षा म्हणजे केवळ हृदयाचे ठोके मोजणे नव्हे, रक्ताभिसरणातून निर्माण होणारी सूक्ष्म कंपने ज्यातून शरीरातील वात, पित्त आणि कफ यांची नेमकी स्थिती समजते ती ओळखण्याची ही कला आहे. म्हणजे एखाद्या कुशल तंत्रज्ञानाप्रमाणे ते शरीराच्या आतील लपलेले आजार अचूक ओळखून काढतात. अगदी बरोबर. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर रेणुशे यांची ही ओळख फक्त रत्नागिरीपुरती मर्यादित नाही. ते MD मेडिसिन आहेत आयुर्वेदात आणि जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO, तसंच युनायटेड नेशन्स आणि युनिसेफ यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी त्यांनी संशोधक म्हणून काम केलं आहे. आणि या जागतिक स्तरावरील कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. हो, पण जेव्हा मी हे वाचत होतो तेव्हा माझ्या मनात एक विचार आला. जर नाडी परीक्षेतून शरीरातील लपलेले आजार इतक्या अचूकपणे समजतात, तर मग आजकाल जी माणसे BP किंवा डायबेटीस सारख्या आजारांसाठी आयुष्यभर रसायनांनी भरलेली आधुनिक औषधे खातात, त्यांच्या शरीरावर होणारे लपलेले साईड इफेक्ट्स कसे ओळखायचे? कारण शेवटी तेही शरीरात जाणारे केमिकल्स आहेत ना. हां, खूपच सखोल विचार आहे आणि इथेच डॉक्टर रेणुशे यांच्या कार्यपद्धतीचे महत्त्व अधोरेखित होते. दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांमध्ये आधुनिक म्हणजेच ॲलोपॅथी औषधे अनेकदा आवश्यक असतात. हो, ती अचानक बंद नाही करता येत. नाही करता येत. पण त्यांचे शरीरावर अत्यंत गंभीर आणि लपलेले दुष्परिणाम होतात. हे दुष्परिणाम ओळखण्यासाठी डॉक्टर रेणुशे रुग्णांना अतिशय भक्कम आयुर्वेदिक सपोर्ट देतात. अच्छा, म्हणजे ते त्यांना मदत करतात. पण कशी? ते केवळ औषध देऊन थांबत नाहीत, तर रुग्णाचे जुने ब्लड रिपोर्ट्स, एक्स-रे अतिशय सोप्या मराठी भाषेत मोफत समजावून सांगतात. अरे वाह, हे खूपच गरजेचं आहे. कारण कोणत्याही आजारावर मात करण्यासाठी रुग्णाला स्वतःच्या शरीरात नक्की काय बदल होत आहेत हे समजणं सर्वात आधी आवश्यक असतं. नक्कीच. मला एका पेशंटचं उदाहरण आठवतंय. म्हणजे ते खूप वर्षांपासून BP आणि डायबिटीसच्या गोळ्या घेत होते आणि त्यांना वाटत होतं की सगळं कंट्रोलमध्ये आहे. पण नाडी परीक्षेतून डॉक्टर रेणुशेंनी अचूक ओळखलं की त्यांच्या शरीरात या केमिकल औषधांमुळे लिव्हरवर प्रचंड ताण आलाय आणि शरीरातलं पित्त बिघडलंय. बापरे, म्हणजे ब्लड रिपोर्टमध्ये जे नॉर्मल दिसत होतं ते नाडी परीक्षेतून वेगळंच बाहेर आलं. हो, आणि मग डॉक्टर रेणुशेंनी त्याला एक विशिष्ट आयुर्वेदिक सपोर्ट आणि रोजच्या सवयींमधले बदल सुचवले, जेणेकरून त्या केमिकल औषधांचा धोका कमी करता येईल. हे खरंच थक्क करणारं आहे. शरीरात काय जातंय आणि त्याचे परिणाम काय होतात हे समजणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण शरीरात जाणाऱ्या घटकांबद्दल बोलतो तेव्हा असा एक घटक डोळ्यासमोर येतो जो आपण स्वतःहून शरीरात टाकतो. अल्कोहोल. हो, मद्य किंवा अल्कोहोल, ज्याचे परिणाम सुरुवातीला आनंददायी पण आतून अत्यंत गुंतागुंतीचे असतात. आयुर्वेद मद्याकडे कसं बघतं? कारण एकीकडे लोक म्हणतात की दारू वाईट आहे, पण आयुर्वेदात त्याचे इतके सविस्तर उल्लेख का आढळतात? मद्य म्हणजे काय तर जे मेंदूला आणि शरीराला झिंग आणते, मन अस्थिर करते आणि शरीराची नैसर्गिक अवस्था बिघडवते, ते मद्य.
पण आयुर्वेदाने याकडे डोळेझाक केलेली नाहीये. म्हणजे त्यांनी याला इग्नोर नाही केलं. अजिबात नाही. त्यांनी याचा अत्यंत वैज्ञानिक अभ्यास केला आहे. आहारशास्त्रात, दारूचे प्रकार आणि चिकित्साशास्त्रात मदात्यय म्हणजेच अल्कोहोलिझम या आजाराचं सखोल वर्णन दिलं आहे. म्हणजे मला नेहमी वाटायचं की दारू बनवणं आणि पिणं ही आधुनिक कारखान्यांची आणि पाश्चात्य जगाची देणगी आहे. पण मी जेव्हा हे स्रोत वाचले तेव्हा इसवी पूर्व 10,000 वर्षांचा उल्लेख पाहून मी अक्षरशः उडालोच. हो, तो इतिहास खूप जुना आहे. म्हणजे पारंपरिक पद्धतीने धान्याचा चोथा आणि मोहाची फुले वापरून महिनाभर चालणारी ती किणवण म्हणजेच फर्मेंटेशनची प्रक्रिया, हे सगळं नेमकं कसं काम करायचं, महिनाभर का लागायचा? तो जो वेळेचा घटक आहे ना, तोच सर्वात महत्वाचा आहे. प्राचीन काळी फळांचे रस किंवा धान्यांचा चोथा लाकडी पिंपात टाकला जायचा. त्यात नैसर्गिक प्रक्रिया सुरू होण्यासाठी धायटेपुष्प किंवा मोहाची फुले घातली जायची. अच्छा, म्हणजे बाहेरून केमिकल नाही. पण आधुनिक कारखान्यांमध्ये तर हे सगळं काही तासांत किंवा दिवसांत होतं ना? हो, तिथे तर फळांच्या किंवा उसाच्या रसात थेट कृत्रिम यीस्ट टाकला जातो. रासायनिक प्रक्रिया होते आणि अल्कोहोल तयार होतं. मग त्याचं अत्यंत वेगाने डिस्टिलेशन केलं जातं. आता इथे माझा एक प्रश्न आहे, विचारा. जो बहुधा अनेकांना पडला असेल. जर आधुनिक पद्धतीने डिस्टिल केलेली दारू अधिक जलद बनते आणि ती दिसायलाही अगदी क्लिअर आणि स्वच्छ असते, तर मग आयुर्वेदानुसार जुनी आणि पारंपरिक दारू अधिक चांगली का मानली जाते? स्वच्छ असलेलं काहीही नेहमी चांगलं असायला हवं ना? इथेच आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातला मूलभूत फरक स्पष्ट होतो. स्वच्छतेचा अर्थ केवळ दिसायला पारदर्शक असा नसतो. मग कसा असतो? लेली किंवा जलद डिस्टिल केलेली दारू ही पचायला जड असते आणि ती त्रिदोषकर असते. त्रिदोषकर म्हणजे काय? म्हणजेच ती शरीरातील वात, पित्त आणि कफ या तिन्ही नैसर्गिक घटकांना एकदम प्रक्षुब्ध आणि दूषित करते. अच्छा, म्हणजे डिस्टिलेशनमुळे ती दिसायला प्युअर होत असली तरी शरीरासाठी ती अतिशय आक्रमक बनते. मग पारंपरिक जुन्या दारूचं काय? याउलट पारंपरिक पद्धतीने बनवलेली आणि जुनी झालेली दारू ही पचायला हलकी असते. आयुर्वेदाने तिला दोषहर म्हटलं आहे. ओके, म्हणजे ती दोष कमी करते. हो, कारण प्रदीर्घ काळ चालणाऱ्या फर्मेंटेशन प्रक्रियेमुळे त्यातील तीक्ष्णता कमी होते आणि ती शरीरातील दोष स्वच्छ करणारी बनते. पारंपरिक प्रक्रियेत जो वेळ दिला जातो तो त्या मद्याला एक प्रकारचा समतोल आणि औषधी गुणधर्म मिळवून देतो. म्हणजे जुनं ते सोनं हा नियम इथे खऱ्या अर्थाने लागू होतो. अगदी नक्कीच. पण याचा अर्थ असा नक्कीच नाही की कोणीही उठून ही जुनी दारू प्यायला सुरुवात करावी. अजिबात नाही. कारण आयुर्वेदाने यासाठी काही अतिशय कडक नियम ठेवले आहेत. डॉक्टर रेणुशा यांच्या माहितीनुसार मद्यपानासाठी एका व्यक्तीची पात्रता असणं अत्यंत आवश्यक आहे. हो, आणि ही पात्रता अतिशय कडक आहे. कुणीही आणि कधीही मद्यपान करणे आयुर्वेदाला अजिबात मान्य नाही. मग पात्र कोण आहे? मद्यपान करणारी व्यक्ती ही शरीराने बलवान असावी. तिचे पोट भरलेले असावे, म्हणजेच ती उपाशी नसावी. ती व्यक्ती तरुण असावी. तिचे शरीर स्निग्ध असावे. स्निग्ध म्हणजे शरीरात थोडी चरबी असावी का? हो, आवश्यक चरबी आणि ओलावा असावा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिचे मन आणि बुद्धी सत्वगुणी असावी. म्हणजे काय? म्हणजेच व्यक्ती मानसिकदृष्ट्या आनंदी आणि स्थिर असावी. नैराश्यातून किंवा दुःखातून मद्यपान करणे आयुर्वेदाला पूर्णपणे निषिद्ध आहे. अरे वा, हे ऐकून मला एका गोष्टीची आठवण झाली. हे अगदी एखाद्या रोपाला पाणी घालण्यासारखं आहे. कसं काय? म्हणजे बघा, कोरड्या मातीला वेगळ्या वेळी पाणी लागतं आणि ओल्या मातीला वेगळ्या वेळी. एका रोपाला जास्त पाणी चालतं तर दुसऱ्याला कमी. म्हणजेच वन साईज फिट्स ऑल हा नियम जसा निसर्गात चालत नाही तसाच तो मानवी शरीरातही चालत नाही. अतिशय समर्पक उदाहरण आहे हे. आयुर्वेदानुसार आपल्या शरीराच्या प्रकृतीनुसार म्हणजे वात, पित्त, कफ यानुसार दारूची निवड आणि ती पिण्याची वेळ ठरलेली असते. अच्छा, म्हणजे प्रत्येकासाठी वेगळा नियम आहे. हो. उदाहरणार्थ आपण कफ प्रकृतीचा विचार करूया. कफ प्रकृतीचे लोक हे थोडे वजनदार, शांत स्वभावाचे, संथ आणि मितभाषी असतात. त्यांच्या शरीरातील अग्नी किंवा पचनशक्ती अनेकदा मंद असते. बर. त्यामुळे आयुर्वेदानुसार त्यांनी जेवणापूर्वी मद्यपान करावे. जेवणापूर्वी का? हो, याचा त्यांच्या पचनाशी काही संबंध आहे का? नक्कीच आहे. जेवणापूर्वी मद्य घेतल्याने त्यांच्या पोटातील पाचकाग्नी प्रज्वलित होतो, ज्यामुळे त्यांना जड अन्न पचवणं सोपे जाते. आणि त्यांच्यासाठी वाईन, ज्याला आयुर्वेदात द्राक्षासाव म्हणतात, ती सर्वोत्तम मानली गेली आहे. वाईन का?
कारण वाईन ही गुणाने उष्ण आणि हलकी असते, जी कफाच्या जडपणाला संतुलित करते. आणि ज्यांना पटकन राग येतो, जे अतिशय आक्रमक असतात, त्यांचं काय? म्हणजे पित्त प्रकृतीचे लोक. त्यांच्यासाठी नियम पूर्ण वेगळे असतील? होय. पित्त प्रकृतीचे लोक जे रागीट किंवा थोडे गरम स्वभावाचे असतात, त्यांच्या शरीरात आधीच उष्णता जास्त असते. जर त्यांनी कफ प्रकृतीसारखे जेवणापूर्वी मद्य घेतले तर ते आगीत तेल ओतल्यासारखे होईल. म्हणूनच त्यांनी जेवण झाल्यावर मद्यपान करावे. अच्छा, जेवण झाल्यावर. हो, कारण अन्नामुळे मद्याची तीक्ष्णता शोषली जाते आणि त्यांनी नेहमी पाण्यात मिसळलेली वाईन पिणे उत्तम असते, जेणेकरून मद्याची उष्णता पाण्यामुळे सौम्य होईल. हा विचार खरंच थक्क करणारा आहे. आणि तिसरी प्रकृती म्हणजे वात. डॉक्टर रेणुशे स्वतः ज्या वात विकारांचे तज्ज्ञ आहेत, जे लोक अतिशय चंचल, सडपातळ आणि सतत विचारात मग्न असतात, त्यांच्यासाठी काय नियम आहे? वात प्रकृतीच्या लोकांमध्ये कोरडेपणा आणि अस्थिरता जास्त असते. त्यामुळे त्यांनी जेवताना मध्ये मध्ये मद्यपान करावे. जेवताना? हो, अन्नातील स्निग्धता मद्याला शरीरात एकदम भिडण्यापासून रोखते आणि त्यांच्यासाठी विस्की, म्हणजेच ज्याला आयुर्वेदात धान्यापासून बनणारी सुरा म्हणतात, ती अधिक फायदेशीर ठरते. ओके. धान्यापासून बनलेली सुरा ही शरीराला स्थैर्य आणि पोषण देणारी असते, जी वाताच्या चंचलतेला आळा घालते. म्हणजे मद्य फक्त अल्कोहोल नाहीये, तर ते कशापासून बनलंय यावर त्याचे परिणाम बदलतात. आयुर्वेदाने प्रत्येक प्रकारच्या दारूला त्यांच्या मूळ घटकावरून नाव दिलंय. अगदी बरोबर. जसं बियरला धान्याम्ल म्हणतात, कारण ती धान्यांपासून बनते. रमला सिद्धू म्हणतात, जी उसाच्या रसापासून बनते. आणि वोडकाला शांडाकी म्हणतात, जी बटाटा किंवा कंदमुळांपासून तयार होते. पण आपण मद्याचे फायदे आणि नियम खूप सविस्तर पाहिले. याचा अर्थ असा अजिबात नाही की हे ऐकून उद्यापासून सर्वांनी दारू प्यायला सुरुवात करावी. मद्याची एक अत्यंत भयंकर दुसरी बाजू आहे, एक डार्क साईड आहे. नक्कीच आहे. मद्य हे खऱ्या अर्थाने एक दुधारी शस्त्र आहे. हो, मद्य हे अमृत तेव्हाच असते जेव्हा ते नियमात असते, अन्यथा ते विषच आहे. आयुर्वेदाने मद्याचे जे मूळ गुणधर्म सांगितले आहेत ते आहेत तीक्ष्ण, उष्ण, रुक्ष, सूक्ष्म आणि व्यवायी. एक अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे सर्वच्या सर्व गुणधर्म थेट विषाच्या म्हणजेच पॉयझनच्या गुणधर्मांसारखेच आहेत. बापरे. विषासारखे. हो. फरक फक्त इतकाच आहे की विषामध्ये हे गुणधर्म अत्यंत तीव्र आणि मारक असतात, तर दारूमध्ये ते काहीसे सौम्य असतात. त्यामुळे दारू प्यायल्याने व्यक्ती लगेच मरत नाही, पण शरीर आतून नक्कीच पोखरले जाते. तुम्ही मगाशी व्यवाई हा शब्द वापरला. मला हा शब्द विशेष वाटतोय. याचा अर्थ नेमका काय? हे असं आहे का की जसं आपण एखाद्या पाण्याच्या ग्लासमध्ये शाईचा थेंब टाकला तर तो थेंब विरघळण्यासाठी वेळ घेत नाही, तो सेकंदात संपूर्ण पाण्यात पसरतो? अगदी हेच. व्यवाई म्हणजे जो घटक पचनाची वाट न पाहता शरीरात अत्यंत वेगाने पसरतो. अच्छा. आपण अन्न खाल्ले की ते पोटात जाते, त्याचे पचन होते आणि मग ते रक्तात मिसळते. पण मद्याला पचनाची गरज नसते. ते थेट रक्तात मिसळते आणि शरीराच्या कानाकोपऱ्यात, विशेषतः मेंदूत क्षणात पोहोचते. आणि इथेच आयुर्वेदाचे हे प्राचीन ज्ञान आधुनिक विज्ञानाशी तंतोतंत जुळते. कसं काय? कारण विज्ञानानुसार अल्कोहोल थेट रक्ताद्वारे लिव्हर आणि तिथून थेट मेंदूत म्हणजे ब्लड ब्रेन बॅरियर ओलांडून जाते. हे दोन्ही शास्त्रे हजारो वर्षांच्या अंतराने एकाच निष्कर्षावर येतात. हे खरंच थक्क करणारं आहे. नक्कीच. पण जेव्हा मद्य थेट मेंदूत पोहोचते तेव्हा तिथे नेमकी कोणती रासायनिक उलथापालट होते? लोक दारू प्यायला लडखडतात का? जेव्हा अल्कोहोल मेंदूत पोहोचते तेव्हा मेंदूच्या न्यूरोट्रान्समिटर्सवर त्याचा थेट हल्ला होतो. म्हणजे संवेदनावाहक घटकांवर. हो, प्रामुख्याने गाबा म्हणजेच गाबा आणि ग्लुटमेट म्हणजे ग्लुटमेट या दोन घटकांवर. याला समजण्यासाठी आपण गाडीचं उदाहरण घेऊ. गाबा हा मेंदूचा ब्रेक आहे, जो मेंदूला शांत करतो. आणि ग्लुटमेट हा ॲक्सिलरेटर आहे, जो मेंदूला सतर्क आणि सक्रिय ठेवतो. अच्छा, म्हणजे दारू करवर हा ब्रेक आणि ॲक्सिलरेटर बिघडतो का? अगदी बरोबर. अल्कोहोल मेंदूत गेल्यावर गाबाचे प्रमाण प्रमाणाबाहेर वाढते, म्हणजेच मेंदूचा ब्रेक खूप जोरात दाबला जातो. ओके. आणि त्याचवेळी ग्लुटमेट मंदावतो, म्हणजेच ॲक्सिलरेटर काम करणे बंद करतो. यामुळेच मेंदू शरीराचे नियंत्रण गमावतो, माणसाची हालचाल मंदावते आणि त्याचे पाय लडखडतात. हे तर शरीरावरचं नियंत्रण सुटल्याचं विज्ञान झालं. पण मग तो खोटा कॉन्फिडन्स कुठून येतो?
दारू प्यायलेली व्यक्ती अचानक स्वतःला जगाचा राजा का समजायला लागते? मेंदूचा रिवॉर्ड केमिकल आहे जो आपल्याला आनंद आणि उत्साहाची जाणीव देतो. हाच तो खोटा आनंद आणि आत्मविश्वास ज्यामुळे माणसाला वाटतं की त्याला कशाचीच भीती नाही. आणि हाच ओव्हर कॉन्फिडन्स अनेकदा जीवावर बेततो. डॉक्टर रेणुशे यांनी रक्तातील अल्कोहोलच्या पातळीचे म्हणजेच BAC ब्लड अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशनचे जे विश्लेषण केले आहे ते इथे खूप महत्वाचं ठरतं. होय. जेव्हा ही पातळी 0.05 ते 0.06 असते तेव्हा फक्त रिलॅक्स वाटतं. पण जेव्हा ती 0.07 ते 0.09 च्या दरम्यान जाते तेव्हा माणसाची निर्णय क्षमता पूर्णपणे चुकते. मेंदूचा ब्रेक फेल झालेला असतो ना. हो, आणि डोपामाइनमुळे खोटा आत्मविश्वास आलेला असतो. तो माणूस असंबद्ध बडबड करू लागतो, अचानक इंग्रजी बोलायला लागतो आणि याच अवस्थेत जेव्हा तो गाडी चालवायला जातो तेव्हा अपघाताची शक्यता कैक पटींनी वाढते. आणि हेच पातळी जर 0.35 च्या पुढे गेली तर मेंदूचे सर्व कार्य ठप्प होते आणि माणूस थेट बेशुद्ध पडून मृत्युमुखी पडू शकतो. बापरे. म्हणूनच आयुर्वेदाने केवळ पात्रता नाही तर अपात्रता देखील अतिशय स्पष्टपणे सांगितली आहे. अपात्रता म्हणजे कोणत्या लोकांनी दारूच्या थेंबालाही स्पर्श करू नये? ज्यांना खूप तहान लागली आहे, जे उष्ण प्रदेशात राहतात किंवा उष्णतेत कष्टाचे काम करतात, जे रोज मसालेदार जेवण जेवतात, ज्यांना जुलाबाचा त्रास आहे किंवा जे अतिशय उपाशी पोटी आहेत, अशा लोकांनी मद्यपान अजिबात करू नये. अच्छा. तसेच हलक्या दर्जाची नवीन तयार झालेली किंवा अतिशय कडक दारू पिणे टाळावे, कारण अशा परिस्थितीत मद्य हे थेट विषासमान काम करते. आणि तरीही जर कुणी या नियमांचं उल्लंघन करून व्यसनाधीन झालं असेल, आर्थिक परिस्थिती नसतानाही मद्यपान करत असेल, तर आयुर्वेद स्पष्ट सांगते की अति मद्यपानामुळे केवळ आजारच निर्माण होत नाहीत, तर पैसा, सुख, बुद्धी आणि लज्जा या सर्वांचा समूळ नाश होतो. मद्याचे व्यसन हा खऱ्या अर्थाने विनाशाचा महामार्ग आहे. बरोबर. मद्याचा शरीरावर होणारा हा तीव्र विध्वंस आपण पाहिला. पण आजच्या आधुनिक जीवनशैलीत एक दुसरी समस्या निर्माण झाली आहे, जी मद्या इतकीच आतून शरीराला पोखरते. कोणती समस्या? आपण आजकाल नकळतपणे रोज अशी रसायने खात असतो, BP, शुगर, हृदयविकार यांच्या गोळ्यांच्या रूपात. हो, कारण अनेक रुग्ण आयुष्यभर ॲलोपॅथीची औषधे घेतात. त्यांचा शरीरावर जो संथ पण घातक परिणाम होतो तो कसा रोखायचा? मद्याचा परिणाम लगेच दिसतो, पण या रासायनिक औषधांचे काय? आणि इथेच आपण सुरुवातीला ज्यांचा उल्लेख केला त्या डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांचं कार्य आशेचा किरण ठरते. नक्कीच. डॉक्टर रेणुशे यांचा दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक आहे. ते रुग्णांना आधुनिक औषधे अचानक बंद करायला सांगत नाहीत, कारण अनेक आजारांत ती आवश्यक असतात. हां. पण ते त्या केमिकल औषधांचे साईड इफेक्ट्स कमी करण्यासाठी आणि आजाराला मुळापासून उपटून काढण्यासाठी उत्तम आयुर्वेदिक सपोर्ट देतात. ते नाडी परीक्षेतून लपलेले दुष्परिणाम ओळखतात आणि त्यावर उपाय करतात. म्हणजे आजारांवर केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी डॉक्टर रेणुशे सांगतात त्याप्रमाणे आयुर्वेदिक जीवनशैलीचा अवलंब करून आजाराला मुळापासून उपटून काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हो, ते नुसती औषधे देऊन थांबत नाहीत, तर रुग्णांना त्यांचा रोजचा डाएट प्लॅन देतात. काय खावे, काय टाळावे याची अतिशय सोपी आणि दैनंदिन पथ्ये समजावून सांगतात. आधुनिक कामाच्या व्यापात जिथे लोकांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही, तिथे पारंपरिक आयुर्वेदिक सवयी रोजच्या धकाधकीच्या जीवनात कशा जपाव्यात यावर ते उत्तम मार्गदर्शन करतात. आहार, विहार आणि विचार या तिन्ही स्तरांवर ते समुपदेशन करतात. तर आजच्या या अतिशय माहितीपूर्ण आणि सखोल चर्चेचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. नक्की. आपण पाहिलं की मद्यपान हे अमृत तेव्हाच ठरतं जेव्हा ते एका अतिशय कडक चौकटीत म्हणजे योग्य प्रकृतीनुसार, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेतलं जातं. ही चौकट मोडली की ते थेट महाविनाशाचा मार्ग बनते. सोबतच दीर्घकालीन आजारांसाठी आणि रोजच्या रासायनिक औषधांच्या दुष्परिणामांवर मात करण्यासाठी आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकाचा सुवर्णमध्य कसा साधावा हेही आपण पाहिलं. हो, आणि जर कोणाला याविषयी अधिक मार्गदर्शन हवे असेल, वजन वाढवणे किंवा कमी करणे, स्त्रियांचे विकार, केसांच्या समस्या किंवा वातविकारांसाठी मदत हवी असेल, तर ते रत्नागिरीतील कोकण नगर येथे असलेल्या प्रज्ञा क्लिनिकमध्ये डॉक्टर बाबासाहेब रेणुशे आणि डॉक्टर प्रज्ञा रेणुशे यांना भेटू शकतात. आणि त्यांचा संपर्क क्रमांक काय आहे? अधिक माहितीसाठी त्यांचा मोबाईल नंबर 7057394036 यावर नक्की संपर्क साधता येईल.
प्रज्ञा क्लिनिकची ही माहिती तर महत्वाची आहेच, पण आजची ही सखोल चर्चा संपवताना एक विचार मात्र माझ्या मनात घर करून राहिला आहे, जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कोणता विचार? आपण आज पाहिलं की आयुर्वेदाने एका घातक वाढणाऱ्या गोष्टीसाठी, मद्यपानासाठी, एक कडक पात्रता किंवा एलिजिबिलिटी ठरवून दिली आहे. मग विचार करा, तशीच पात्रता जर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात ग्रहण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीला लावली, मग ते आपले रोजचे अन्न असो, सोशल मीडियावर आपण रोज कन्झ्युम करत असलेली माहिती असो, किंवा आपल्या मेंदूत सतत येणारे विचार असोत, जर आपण या सर्वांची पात्रता तपासायला लागलो आणि केवळ योग्य गोष्टींना शरीरात आणि मनात प्रवेश दिला, तर आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य किती चमत्कारिकरित्या बदलेल. खूपच सुंदर विचार आहे हा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण सखोल विश्लेषणासह. धन्यवाद.